नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा असल्यानिमित्तामुळे कारण की कोणतीही पौर्णिमा असेल तर त्यावेळेस देवी लक्ष्मी जी आहे तर पृथ्वीवरती भ्रमण करत असते. कारण की पौर्णिमा हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणून मग आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत वादविवाद घालत असेल किंवा घरामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी निर्माण होत असतील सतत आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आपल्या मुलाबाळांमध्ये सतत काय ना काय संकट येत असतील. आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते पण त्या कष्टाला पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, सतत घरामध्ये दारिद्र्य येत असेल, खूप पैसा येतो पण पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल, घरात सतत दारिद्र्य येत असेल, त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा नसेल, आपल्याकडून माता लक्ष्मीच्या सेवा घडत नसतील, त्यावेळेस मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या घडत असतात. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये नकारात्मकता असल्यानंतर पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडतात. कारण की पौर्णिमेच्या दिवशी आपण काही सेवा उपाय केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, हा उपाय केल्यामुळे कोणत्या गोष्टी आपल्या घरातील दूर होतात, हा उपाय मग कोण करू शकतं, हा उपाय कधी करायचा आहे, याबद्दलची जी सगळी माहिती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता जी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा, तर या पौर्णिमेला आपण शरद पौर्णिमा पण असे म्हणत असतो. हा जो दिवस आहे तर सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असतो. कारण की या दिवशी माता लक्ष्मीची रात्रभर जागे राहून जो कोणता भक्त माता लक्ष्मीची सेवा म्हणा किंवा स्मरण नामस्मरण कोणते स्तोत्र मंत्र जो भक्त म्हणत असेल तर माता लक्ष्मी त्यांच्या घरी म्हणजेच की त्यांच्या घरामध्ये अखंड वास करत असते. घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. त्यामुळे मग कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कुबेर देव, परत माता लक्ष्मी, इंद्रदेव ह्या ज्या सगळ्या देवांची मग पूजा केली जाते. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची पण पूजा केली जाते. तर ही पूजा करत असताना काही महिला उपवास करत असतात. तर ज्यांना शक्य होतं ते उपवास करतात, ज्यांना नाही शक्य होतं मग त्या आपल्या सेवा करत असतात. तर ह्या पूजा मांडल्यानंतर रात्रभर जागे राहून जागरण केल्यानंतर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहत असते. आता ही जी कोजागिरी पौर्णिमा आहे तर या कोजागिरी पौर्णिमेमध्येच अर्थ दडला आहे. तर तो म्हणजे कसा की कोजागती या वाक्यापासूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेचा अर्थ समजतो. कारण की कोण जागे आहे असा याचा अर्थ होतो. आता आपण रात्रभर जागे राहून जर माता लक्ष्मीची पूजा करून नामस्मरण करून देवीचा आपल्याला आशीर्वाद मिळवून घ्यायचा असेल तर मग तुम्ही पण ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. आता ही सेवा करत असताना आता हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण कधीपर्यंत करू शकतो, तर हा उपाय तुम्ही सोमवारी, आता पौर्णिमा चालू होणार आहे सोमवारी दुपारी 12:23 सुरू होणार आहे. तर ही पौर्णिमा जी संपणार आहे तर 7 ऑक्टोबरला म्हणजेच की मंगळवारी सकाळी 9:16 ही पौर्णिमा संपणार आहे. तर आता यामध्ये मी बरेच काही उपाय सांगणार आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. 12 ते दुसऱ्या दिवशी 9:15 या वेळेमध्ये तुम्ही हे उपाय करू शकता. आता यापैकी जे उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला एक जरी उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करायचं आहे. कारण की ही संधी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही आपल्या आयुष्यातील म्हणा किंवा आपल्या घरातील एखाद्या अडचणी दूर होण्यासाठी आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो. पण घरामध्ये अशा काही ना काही अडचणी असतात की त्या आपण काही सेवा उपाय केल्या तरी त्या दूर होत नसतात. म्हणून मग आपल्याला असे उपाय करणे महत्त्वाचे असते. आपण इतर वेळी उपाय करतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून मग आपण पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, विशेष ज्या तिथी असतात त्या दिवशी तुम्ही पण हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर एक उपाय सांगते तुम्हाला. तर हा उपाय म्हणजे आता आपल्या घरामधील वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, घरामध्ये लहान मुलांना नजरबाधा असेल, घरामध्ये त्या मुलांवरती सतत काय ना काय संकट येत असतील किंवा घरामध्ये वादविवाद होत असेल, ज्या पण काय तुमच्या अडचणी असतील, आता मुलांची नजरबाधा, इडापिडा, आजारपण दूर होण्यासाठी एक आपल्याला उपाय करायचा आहे. तर त्यासाठी हा पहिला जो उपाय म्हणजे एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला. त्यावरती मग काय करायचं आहे, त्या नारळावरती आपल्याला कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आता तुम्ही साधा कापूर ठेवू शकता किंवा भीमसेनी कापूर
तुमच्याकडे जो कापूर असेल तो कापूर ठेवायचा आहे। आणि नंतर काय करायचं आहे की आता आपण कोणताही उपाय करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करायचा आहे। कारण की तुळशी माता ही माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जाते, म्हणून मग आपल्याला तुळशी मातेला पण दिवा प्रज्वलित करायचा आहे। आणि हाच उपाय नाही किंवा हीच सेवा नाही, कोणतीही सेवा आपण करत असताना आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवायचा आहे आणि मगच उपाय करायचा आहे। आता ज्या आपण कापूराच्या वड्या ठेवल्या आहेत, तुम्ही 2 वड्या ठेवू शकता किंवा 5 वड्या नारळावरती ठेवायच्या आहेत आणि कापूर आपल्याला पेटून घ्यायचा आहे। आता हा कापूर पेटवल्यानंतर आपल्याला संपूर्ण घरामध्ये हा नारळ फिरवायचा आहे। आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, नजरबाधा असेल तर तो बाहेर निघून जातो। आणि हा उपाय करताना घराचा मुख्य दरवाजा जर तुम्ही उघडा ठेवलात तरच मग ह्या ज्या सगळ्या वाईट गोष्टी आहेत तर ह्या घरातून निघून जात असतात। जर तुम्ही दरवाजा लावला तर आणि हा उपाय करत असाल तर याचा मग तुमच्या घरावरती किंवा म्हणा उपायावरती काही परिणाम होणार नाही। तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, आता कोजागिरी पौर्णिमा सायंकाळच्या वेळेसच करायचा आहे। आता सोमवारच्या दिवशी सायंकाळी 6 नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे। नंतर मग हा उपाय करत असताना जो आपण कापूर जाळला आहे तर तो संपूर्ण जळून गेल्यानंतर जेवढा जळाला असेल तेवढा जळाला असेल, राहिलेला असू द्यायचा आहे। आणि थोड्या वेळाने मग काय करायचं आहे, आता ज्यावेळेस आपण हा नारळ घरामध्ये सगळीकडे फिरवत असू त्यावेळेस आपल्याला म्हणायचं आहे आपल्या घरातील इडापिडा निघून जाऊ दे, आमच्या घराची प्रगती होऊ दे म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं आहे। आणि नंतर हा जो नारळ आहे तर हा नारळ तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा मग एखाद्या ठिकाणी तुमच्या घराच्या जवळपास खड्डा करून मग त्यामध्ये हा नारळ पुरून ठेवू शकता। तर तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही मग सायंकाळच्या वेळेसच हा उपाय करायचा आहे। हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्याच महिलांना हा उपाय करता येईल। आता त्याचप्रमाणे एक नारळ घ्यायचा आहे। आता हा दुसरा उपाय आहे, एक नारळ घ्यायचा आहे। माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते नारळाला, त्याचप्रमाणे धनाचे पण प्रतीक मानले जाते, म्हणून आपल्या घराच्या जवळपास जिथे कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे। आणि तिथे जात असताना एक नारळ घेऊन जायचा आहे आणि हा नारळ जो आहे तर माता लक्ष्मीला तिथे जाऊन अर्पण करायचं आहे। कारण की पौर्णिमा तिथी जी असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते। कारण पौर्णिमेला माता लक्ष्मी जी आहे तर पृथ्वीवरती येते, म्हणून मग जेव्हा आपण असे काही उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं। तर हा झाला दुसरा उपाय। त्यानंतरचा उपाय म्हणजे काय करायचा आहे आपल्याला की आपल्या दिवशी म्हणजेच की आजच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आता समुद्राला म्हणा तुम्ही नारळ अर्पण करू शकता। आता आपल्याला प्रत्येकाला तिथे जाणं शक्य होत नाही, ज्यांना शक्य होत असेल, ज्यांच्या जवळपास समुद्र असेल त्यांनी आवर्जून जायचं आहे। कारण की आपल्या जवळपास जर तीर्थक्षेत्र असेल किंवा तुमच्या घराच्या जवळपास एखादी नदी असेल तर तिथे जाऊन पण तुम्ही एक नारळ अर्पण करू शकता। एक नारळ अर्पण करायचा आहे। तर हा नारळ अर्पण केल्यामुळे काय होतं की समुद्राच्या ठिकाणी म्हणा किंवा तीर्थ ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी तर आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता देवपूजा करून झाल्यानंतर दिवसभरातून तुम्ही हा उपाय कधीही करू शकता। त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, एकांशी नारळ आपल्याला घ्यायचा आहे। जर तुम्हाला एकांशी नारळ नाही भेटला, एकांशी म्हणजे तुम्ही जिथे कुठे नारळ घेण्यासाठी ज्या दुकानात जाल तिथे तुम्हाला एकांशी नारळ जर तुम्ही विचारलात तर तुम्हाला सहज पूजेच्या ठिकाणी उपलब्ध होईल। जर नाहीच भेटला तर मग त्यावेळेस तुम्ही साधा नारळ पण घेऊन जाऊ शकता। सगळ्यात अगोदर हा नारळ आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आणि देवघरात ठेवायचा आहे। नारळाला हळदी कुंकू फूल, गुलाबाचे फूल पण तुम्ही अर्पण करू शकता। त्याचबरोबर 2 लवंगा ठेवायच्या आहेत नारळाजवळ आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे। तर असा एक नारळ तर आपण समुद्रामध्ये अर्पण केला आहे। तर हा दुसरा जो आहे तर तो काय करायचा आहे, देवघरामध्ये ठेवायचा आहे। आणि त्याचबरोबर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर म्हणजे लवंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते। लाल गुलाबाचं फूल म्हणा किंवा लाल जास्वंदाचं फूल किंवा गोकर्णीचं फूल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, हे तर सगळ्यांना माहितीच आहे। तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे, घरीच करायचा आहे। तर एकांशी नारळ घ्यायचा आहे तुम्ही आणि मग तो जो नारळ आहे तर त्या नारळावरती आपल्याला ह्या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहेत। आणि ह्या सगळ्या वस्तू ठेवल्यानंतर
हा नारळ दिवसभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आहे। हा नारळ दुसऱ्या दिवशी आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि एखादं देवपूजेमधलं जे वस्त्र आहे तर त्यामध्ये आपल्याला ह्या 2 लवंगा आणि 1 नारळ बांधून घ्यायचा आहे। मग लाल वस्त्रामध्ये ह्या सगळ्या वस्तू बांधल्यानंतर मग हे कुठं ठेवायचं आहे तर हे सगळ्या वस्तू एकत्र बांधून आपल्याला आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। कारण की आपण ह्याचे सेवा उपाय करत असतो तर माता लक्ष्मी त्यामध्ये मग आपल्या घरावरती कायम कृपा ठेवत असते, म्हणून ह्या ज्या वस्तू आहेत तर आपण तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। किंवा मग तुम्ही तुमच्या घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करते किंवा तुमचं दुकान आहे तर तिथे पण तुम्ही हा नारळ ठेवू शकता। तर असे जे हे उपाय आहेत एक नारळाचे, तर तुम्ही यापैकी तुम्हाला जो नारळाचा उपाय करणं शक्य होत असेल तो उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे। तर त्याचबरोबर अजून एक उपाय करायचा आहे। आता तुमच्या घरामध्ये आजारपण आहे, सतत भांडणे होतात, संकटे येतात, त्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे तुम्ही आणि स्वतःवरून 21 वेळा फिरवायचा आहे। घरातील प्रत्येक व्यक्तीवरून पण तुम्हाला 21 वेळा फिरवायचा आहे, म्हणजेच की उतरवून घ्यायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून पण। आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ जो आहे तर तो टाकायचा आहे। हा नारळ घरावरून पण आपल्याला 21 वेळा उतरवून टाकायचा आहे। कारण की यामुळे काय होते की आपल्या घरातील अडचणी असतील, घरातील काही दारिद्र्य असेल तर ह्या सगळ्या गोष्टी दूर होण्यासाठी मदत होत असते, म्हणून मग हे पौर्णिमेच्या दिवशी असे उपाय आवर्जून करायचे आहे। तर मग व्हिडिओ इथेच संपला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।